आज आपण गव्हाच्या पिठापासून दिवसभर खुसखुशीत राहणारे समोसे बनवले आहेत। त्यासाठी इथे मी 1.5 कप गव्हाचं पीठ, अर्धा कप बारीक रवा, अर्धा चमचा ओवा, अर्धा चमचा कलोंजी, चवीप्रमाणे मीठ आणि 2 चमचे साजूक तूप टाकलं आणि गरजेप्रमाणे पाणी ओतून घट्टसर असा पिठाचा गोळा इथे मी तयार करून घेतलेला आहे। इथे पिठाचा गोळा 10 मिनिटं बाजूला मुरण्यासाठी ठेवायचा। इथे मिक्सरच्या भांड्यात 2 हिरव्या मिरच्या, 2 लाल सुक्या मिरच्या, यामध्ये 1 इंच आल्याचा तुकडा, 1 चमचा धने, अर्धा चमचा बडीशोप, पाव चमचा हळद, 1 चमचा काश्मीरी मिरची पावडर आणि चवीप्रमाणे मीठ टाकून वाटून घ्यायचं। कढईमध्ये 2 पळ्या तेल टाकून अर्धा चमचा जिरे, मोहरी आणि कलोंजी आणि वाटलेला मसाला, हिंग टाकून परतून घ्यायचं। पाव कप वाटाणे शिजवून घेतलेले होते ते टाकायचे, थोडंसं पाणी टाकायचं आणि 5-6 उकडलेले बटाटे यामध्ये मी टाकून घेतलेले आहेत। बटाटे हातानेच कुस्करून घ्यायचे आणि आता यामध्ये ताजी चिरलेली बारीक कोथिंबीर टाकलेली आहे, आमचूर पावडर टाकली आणि गरम मसाला टाकून छान असे 5-6 मिनिटं आपण ही भाजी परतवून घेणार आहोत। यामध्ये मी थोडेसे भाजलेले शेंगदाणे देखील टाकलेले आहेत। आता इथे 5-6 मिनिटांनंतर भाजी आपली तयार झालेली आहे। इथे मी एक छोटासा पिठाचा गोळा घेतला आणि इथे उभ्या आकारामध्ये लाटून घेतला, मधून कट करून घ्यायचा। इथे वरच्या साईडला पाणी लावून मस्त या पद्धतीने फोल्ड करून घेतला आणि त्यामध्ये भाजी टाकून या पद्धतीने मी समोसे तयार करून घेतलेले आहेत। इथे याच पद्धतीने मी सर्व समोसे इथे तयार करून घेतलेले आहेत। इथे मी कढईमध्ये तेल गरम करून घेतलेलं आहे। तेल छान गरम झाल्यानंतर अगदी मीडियम टू लो फ्लेमवर आपण हे सर्व समोसे इथे तळून घेणार आहोत। इथे तुम्ही बघू शकता की अगदी 3-4 मिनिटांनंतर आपल्या एका साईडने समोसे छान असे तळलेले गेले आहेत। आता दुसऱ्या बाजूने देखील आपण याच पद्धतीने हे समोसे तळून घेणार आहोत। याच पद्धतीने मी इथे हे सर्व समोसे तळून घेतलेले आहेत। इथे आपले हे सर्व समोसे छान असे तळून झालेले आहेत। उरलेले समोसे देखील मी तेलामध्ये टाकून घेतले आणि याच पद्धतीने छान असे तळून घेतले। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा। इथे आपले छान असे समोसे तयार झालेले आहेत।